सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दहशत पसरली आहे। ही दहशत खुनी दरोडेखोराची नाहीये, तर आहे एका हत्तीची। हत्ती शेतात शिरून शेतकऱ्यांचं नुकसान करतोय, तर काही वेळेस नागरिकांवर हल्ला चढवल्याच्याही घटना घडल्यात। या दहशती संदर्भातला हा रिपोर्ट बघूया। ओमकार नावाच्या एका हत्तीनं अलीकडेच मोर्लेतील एका शेतकऱ्याचा बळी घेतला आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली। या घटनेनंतर त्या हत्तीला पकडण्याचे आदेशही वन विभागाने काढले, मात्र अद्याप तरी यावर अंमलबजावणी झालेली नाहीये। सिंधुदुर्गात मुळात हे हत्ती आले कुठून हे आधी समजून घेऊ। 2002 मध्ये 15हून अधिक हत्ती कर्नाटक दांडेली येथून महाराष्ट्रात मांगेली दोडामार्ग आले। सुरुवातीला दोडामार्ग तिलारी भागामध्ये हत्ती स्थिरावले। नंतर झालेल्या मानव हत्ती संघर्षात काही हत्ती माघारी परतले, काही पकड मोहिमेत पकडले, काही दगावले, काही हत्ती इथेच कायमचे स्थिरावले। या कळपातील मादी हत्तींनी ज्या 2-3 हत्तींना जन्म दिला, यातील एक ओमकार हत्ती। ओमकार हत्ती आता जवळपास 10 वर्षांचा आहे। या ओमकार हत्तीने आतापर्यंत एक बळी घेतलाय, तर आजवर शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय। हा हत्ती पुन्हा सावंतवाडी तालुक्यात येऊ शकतो आणि परमे म्हणजे दोडामार्ग तालुक्यात सतत 20-22 वर्ष हत्तींचं मोठं संकट उभं आहे। त्यामुळे शासनाने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन मध्ये ऐकलं होतं वनतारा येथे हत्ती पाठवण्यात येणार आहे ओमकार। फक्त तो एकच हत्ती पकडून तिकडे पाठवण्यापेक्षा सगळ्या हत्तींना काहीतरी एक उपाय केला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांची या ठिकाणी खूप नुकसान होत आहे। दोडामार्गला हत्तींपासून मोकळं करायचं तर पूर्ण हत्ती एकतर वनतराच्यात स्वाधीन करावे, नाहीतर पेटासारखी संस्था आहे आपल्या देशात त्यांना द्यावे, नाहीतर एकतर हत्तीबाधित आज तिराळीसारखं क्षेत्र आहे तिराळीच्या पलीकडे, तो हत्तीबाधित क्षेत्र करून त्याला पूर्ण वॉल टाकून हत्ती पूर्ण तिराळी धरणाच्या त्या भागी कसे राहील त्यांचं खाण्याचं वगैरे नियोजन करून सरकारने तसं नियोजन करून शेतकऱ्यांचं त्याच्यातनं रक्षण करावं आणि शेतकऱ्यांना दोडामार्गच्या वाचवावं एवढी शासनाकडे अपेक्षा। ग्रामस्थांकडून या हत्तीला वनतारामध्ये नेण्याची मागणी केली जाते। या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकरांनी ग्रामस्थांना आश्वस्त केलंय। माझ्या वन खाता असो किंवा आम्ही वनतारासारख्या पण संस्थांशी बोलतोय, जेणेकरून इकडचा असलेला हत्तीचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी कसा सुटेल, जेणेकरून इकडं जनतेला शेतकऱ्यांना त्याचा त्रासच होऊ नये यासाठी दिवस रात्र काम चालू आहे। फक्त तो तुमच्या कॅमेरासमोर सुरू नाही आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी सुरू नाही आहे। मी दोडामार्ग जनतेच्या माझ्या लोकांना विश्वास देतो, लवकरच हा हत्तीचा प्रश्न आपल्या आयुष्यातून निघून जाईल। वनतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती, केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथं पाठवण्यात येईल। ज्यावेळेला आमची मीटिंग होईल त्यावेळेला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते, तर त्याच्यामुळे हे हत्ती तिथं गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल। त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी। कोल्हापुरातल्या माधुरी हत्तीनीला वनतारामध्ये नेलं म्हणून कोल्हापूरकरांच्या भावना संतप्त आहेत, तर सिंधुदुर्गात ओमकार या हत्तीला लवकरात लवकर वनतारानं घेऊन जावं म्हणून नागरिक आग्रही आहेत। आता या नागरिकांची ही मागणी वनतारा पूर्ण करतं का आणि केली तर नेमकी कधी पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।